Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. भूत उतरवायचंय? बाबाकडे जा. टिचकी बाबा सगळ्या अघोरी पूजा करण्यात एक्सपर्ट. भूत काढणं तर त्यांच्यासाठी एका मिनिटाचं काम आहे. जादू टोणा ते तर त्यांना येतच ना, हा काही प्रश्न आहे का? हे बाबा कुठे भेटतात? अरे अर्थातच स्मशानात. कोल्हापूरमध्ये ढोंगीपणाचा कहर झालाय. तांत्रिकांनी भूत काढताना आणि टिचकी वाजवून जादू टोणा करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बनावट बाबा आणि तांत्रिकांचं वर्चस्व आहे. स्मशानभूमीत टिचकी वाजवून अघोरी पूजा करणं, भूत काढणं आणि जादू टोणा करणं अशा अनेक अंधश्रद्धा पसरवल्या जात आहेत. लहान मुलं, महिला आणि नागरिक जादू टोण्याला बळी पडतायत. तांत्रिकांनी अघोरी पूजा करताना आणि स्मशानभूमीत जाऊन भूत काढण्यासाठी आणि करणी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. प्रगतिशील मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जादूटोणा आणि करणी करण्याची प्रथा सुरू झाली आहे. अनेक लोक तांत्रिक आणि बनावट बाबांच्या जाळ्यात अडकलेत. हा बनावट बाबा कोल्हापूरच्या टिंबर मार्केट परिसरात राहतो. या जादूटोण्याच्या जाळ्यात अनेक लोक अडकलेत. आता हे व्हिडिओ व्हायरल झालेत. जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस इन्स्पेक्टरांनी जे लोक या बाबामुळे फसलेत त्यांना त्याच्या विरोधात तक्रार देण्याचं आवाहन दिलंय. आणखीन काय म्हणाले बघूया. एक भोंदू बाबा चुटकी वाजवून, भीती घालून वेगवेगळ्या प्रकारची भूतबाधा करतो, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. तो व्हिडिओ जो आहे तो टिंबर मार्केट परिसरातला आहे अशी प्राथमिक माहिती मिळते, परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनला अशी कुठलीही तक्रार प्राप्त नाहीये. आम्ही सर्व जनतेला अपील करतो की असा कुठला भोंदू बाबा जो व्हिडिओ दिसतो त्यांनी कोणाला फसवलं असेल किंवा धमकी देऊन पैसे वगैरे उकळले असतील, कृपया पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. त्याच्या योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. तो भोंदू बाबा सध्या परिसरात नाहीये. आम्ही त्याच्या व्हिडिओवरनं त्या इसमाचा आम्ही शोध पण घेत आहोत. तो जिल्ह्याच्या बाहेर आहे आणि निवड ठिकाणी दरबार होत असं माहिती आहे. आपण तपासामध्ये याचा करणार आहे का, ते तपास करणार? सध्या जी प्राथमिक माहिती मिळते, मागच्या 2-3 महिन्यापासून तो कोल्हापूर जिल्ह्यात नाहीये, कोल्हापूर शहरात नाही अशी माहिती मिळते. तरी त्याचा नवीन ठाव ठिकाणा शोधतो आहोत.